उल्हासनगर 5 मधील भारत प्रताप गॅस एजन्सीतून अनेक कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून कमी केल्याची घटना समोर आली आहे. तब्बल 30 ते 40 वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता तोंडी आदेशाने कार्यमुक्त करण्यात आल्याचा आरोप आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार 19 एप्रिल रोजी रात्री 9:30च्या सुमारास एजन्सीतील अधिकाऱ्यांनी ही कारवाई जाहीर केली. अतिरिक्त पैसे वसूल केल्याच्या आरोपावरून त्यांना कमी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र कर्मचाऱ्यांनी हे आरोप फेटाळत रेकॉर्डिंग पुरावे असल्याचा दावा केला आहे. अचानक नोकरी गमावल्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांनी शिधा वाटप अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित एजन्सीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. हेलो हेलो। हाँ महेंद्र भैया सुनो अभी मेरी बात। हाँ दीदी आप मेरे को 250 रुपए दे रहे हो ना, ये बंद करो। मैं बंद करती हूँ कल से, क्योंकि 250 रुपए में नहीं होगा महेंद्र भैया। हाँ मेरे को 250 रुपए मेरे को परवड़ेगा नहीं। उसमें आप लक्ष्मी को भी बोलते हो देने के लिए। लक्ष्मी को आप दो ना, आप हैंडल करो। और मेरे को 250 रुपए नहीं परवड़ेगा महेंद्र भैया। सुनिए मेरी आप लोग उधर दो 2-2.5 हजार रुपए ऊपर का कमा रहे हो, मेरे को 250 रुपए दे रहे हो। मेरे को क्या पागल समझ के रखा है? या तो फिर परमानेंट बंद कर दो आप कल से, मत करो, चलेगा आपने जो किया है। क्योंकि मेरे को 250 रुपए में मैं क्या करूं? मेरे को बोलो। इधर सबका मुंह उधर खुला पड़ा है, सबको देने का है मेरे को। लक्ष्मी को आप संभालो और मेरे को 250 रुपए मत दो। मेरे को 250 रुपए नहीं चलेगा। आप मेरे को व्यवस्थित कोई भाव बोलो, उतना मेरे को व्यवस्थित दो जिसमें मेरा मान भी रहे और आपका मान भी रहे महेंद्र भैया। अभी मैंने आपको हर चीज का छूट दिया है आपको, देखो। मेरे को एक और बात ऊपर से बताइए। लोगों को बाहर लोगों को पता चल रहा है अलग, वो अलग। सुनिए मेरी मैं बात, कितना सुन के लूं तुम सबका? मेरा सुनेंगे अभी? देखो महेंद्र भैया, मैं आपको भाई बोली है ना, हाँ तो बहन का उतना तो मान रखो। आप 250 रुपए में क्या होता है मेरे को बताओ। मेरी बात सुनो अभी। हाँ अभी मैं बोलता हूँ, लक्ष्मी का जो है मैं करता हूँ, ठीक है। हाँ, तो वो बात आपको करनी दूसरी पड़ेगी बात, कि भाई आप मैडम से मत मांगो, मैं देगा आपको ठीक है। जो भी है। हाँ और आप देते भी होगे वो बाहर जाके, वो मेरे को नहीं मालूम, वो आपका लुकआउट है नहीं जो भी नहीं है। नहीं 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 देखो महेंद्र भैया, मेरी भी आंखें चारों तरफ है, मेरे को सब दिखता हाँ है कौन क्या करता है। हाँ लेकिन मैं बोलती नहीं है, क्योंकि जब तक मेरे को परेशानी नहीं है मैं कुछ नहीं बोलेगी। लेकिन हाँ जब भी मेरे को तकलीफ होगा महेंद्र भैया, मैं बोलेगी। मैं अब भी आपको सीधा बोलती हूँ, नहीं चलेगा 250 रुपए में। अभी मैं तुमको क्या बोला है दीदी? उस दिन भी मैं क्या बोला? मैं 1 तारीख तक भी नहीं खींच सकती ना महेंद्र भैया। मैं 250 रुपए में कैसे अभी खींचूं? मेरे मेरे को को एक बताओ। बात बताइए, सुनिए। मेरे को एक बात बताया है, वो 5 तारीख का मैंने बोला, उसमें मैं ओटीपी नंबर भी मैं ही दे रहा हूँ। अभी अभी तो तक मैं ओटीपी नंबर मैं सुनो दे रहा सुनो था। सुनो मेरी बात, वो बात सही है। मामा ने भी आज दिया, मैंने फिर भी थोड़ा दिया। अभी फिर लगता है तो हम लोग भी देते ना, ऐसा थोड़ी है कि हाँ, नहीं देते ऐसा हम। नहीं, मैं भी तो मैं हेल्प कर रहा हूँ ना दीदी। मैं क्या और बोला मैं वही तुमको? बोल रही हूँ ना, सुनिए। वो बात आपका महेंद्र भैया सुनो, सब ठीक है। हाँ मेरे को आप 400 रुपया करके दो नहीं फाइनल। नहीं होएगा दीदी, तो फिर नहीं बंद कर होएगा। दो कल से, फिर ठीक है, बंद कर चलेगा दो, ठीक है। चलेगा। चलो, हाँ हाँ। चलेगा चलेगा। दादा, तुमचं नाव काय आणि आज आपण रेशनिंग ऑफिसमध्ये आज निवेदन सादर केलेलं आहे. काय विषय काय मागणी आहे तुमच्या? माझे नाव आहे महेंद्र शिवदास जाधव। मी गेल्या 25-30 वर्षापासून प्रताप गॅस सर्व्हिसमध्ये काम करत आहेत आणि हे सगळे माझे साथीदार आहेत। हे जे आहेत यांना जवळजवळ 40 वर्ष झालेले आहे प्रताप गॅस सर्व्हिसमध्ये काम करताना। आम्ही 30-40 वर्षामध्ये जे सेठने आमच्यावरती भरोसा दाखवला, त्या भरोश्यावरती आम्ही काम करत आलेलो आहे। आता जे झाले, जे आमचे सेठ होते अगोदरचे पंचांग महेश्वरी, ते वारल्यानंतर त्यांचे भाऊ आहेत धनजी महेश्वरी। पंचांग सेठ जे वारले ते 60% मालक होते आणि धनजी महेश्वरी हे 40% मालक होते। तरी ते वारल्यानंतर पण आम्ही जवळजवळ 20-25 वर्ष धनजी शेठच्या नेतृत्वामध्ये काम केलेलं आहे। आजूपर्यंत आमचे नाव खराब झालेलं नाही ना, आम्ही असं एजन्सीला काळीमा थापेल अशा प्रकारे कुठले काम केलेलं नाही। पण आता पंचांग सेठचे वारीस नसल्यामुळं त्यांचे मुली 2 वारीस आहेत, तर 30-30% ते पार्टनर झालेत। 2 मुली पंचांग सेठचे 2 पार्टनर झालेले 30-30% आणि 40% मध्ये धनजी सेठ पार्टनर आहेत। तर गेले 8 महिन्यापासून जे 2 पार्टनर आहेत त्यांच्यातली एक पार्टनरची मुलगी, त्यांचे नाव सरिता लक्ष्मण सरोगा, त्यांनी अक्षरशः आम्हाला एवढा मानसिक त्रास दिलेला आहे, एवढा आम्हाला छळ केलेला आहे। आम्ही काय बोलायला जातो तो डायरेक्ट अंगावरती धावून येतात। लेडीज असल्यामुळं आम्हाला काहीच नाही बोलता येत। आम्ही एवढे सहन करतोय म्हणजे हातच्या बाहेर। आम्हाला असं झालंय की जगणं मुश्किल केलं त्या बाईने। हालाकी ती बाई डिस्ट्रीब्युटर नाहीये, डिस्ट्रीब्युटरचे काय घेणं देणं नाही, फक्त डिस्ट्रीब्युटरची मुलगी असल्याच्या ती आमच्यावरती दबाव टाकत आहे। दुसरी गोष्ट, आतापर्यंत ती आम्हाला बोलते की तुम्ही सिलेंडर विकलेले आहेत, सिलेंडरचा काळा बाजार केलेला आहे। आम्ही 30-30, 40-40 वर्ष
कामं केलेले आहेत, तेव्हा आम्ही काळा बाजार केला नाही. आता कसं काय आम्ही काळा बाजार केला? आणि काळा बाजार करत होतो आम्ही त्यांच्या सांगण्यानुसार, तर तुम्ही काय करत होते? डिस्ट्रीब्युटरने लक्ष द्यायचं काम नव्हतं. आता कसं काय सांगत आहेत? त्याच्या मागचं कारण हे आहे की ती बाई आम्हाला अरेंजमेंट करून सांगते की तुम्हाला कुठं ब्लॅक करायचे असेल तुम्ही ब्लॅक करा, काळा बाजार करायचा असेल काळा बाजार करा, त्या सिलेंडरचे मला 250 रुपये घेऊन या. बाकायदा असे ती बोललेली आहे. त्याच्या रेकॉर्डिंग माझ्याकडे आहेत, यांच्याकडे आहेत, आमचे जेवढे कामगार आहेत ज्यांच्यांना ती बोललेली आहे सगळ्यांकडे रेकॉर्डिंग आहे. काल पण ती आणि तिचा बाप तो बोलला आम्हाला की 250 रुपयामध्ये आम्हाला पुरवणार नाही, आम्हाला 400 ते 500 रुपये आणून द्या, तुम्हाला काय करायचं असेल करा, तुम्ही करा. मी तुम्हाला सांगते तुम्ही काळा बाजार करा, ब्लॅक करा, मला पैसे आणून द्या. आम्ही बोललो सगळे कामगार की बाबा आमच्याकडून होणार नाही, आम्ही सरळ नाही बोललेलो आहेत. त्यामुळं ती बाईने आम्हाला बोलते जो आम्हाला पैसे देणार नाही त्याला गाडी भरू देणार नाही, त्याला कामावरती ठेवणार नाही. सगळे कामगारला आम्हाला काढून टाकलेलं आहे. आता आम्ही राशन ऑफिसकडे निवेदन दिलं, मॅडमला भेटलो, तांबे मॅडमला, की बाबा आम्ही आता मी 45 वर्षाचे आहे, 65 वर्षाचे आहेत, बाकी 40-45 वर्षाचे, आम्ही कुठे जायचे कामासाठी? आणि एवढे दिवस आम्ही एजन्सी काम करून पण आम्हाला काय भेटलं? ठीक आहे, तुम्ही आम्हाला आम्हाला कामावरून काढलं, आम्हाला तुम्ही एक इल्जाम लावला, त्या इल्जामच्या बदले काहीतरी तुमच्याकडे प्रूफ असेल. आमच्याकडे तर प्रूफ आहे की तुम्ही आम्हाला जबरदस्ती करायला लावलं. ती गोष्ट नाही केलं तर तुला कामावरती ठेवणार नाही, नाही केलं तर तुझ्यासोबत असं करेल, नाही केलं तर तुला उलटा केसेस मध्ये लटकून देणार, धमकी द्यायचे कामं केलेले आहेत. काय करणार आम्ही? आम्ही गरीब माणसं, रोज कमावणारे, रोज खाणारे माणसं आहेत. किती यांचे सैन करणार आम्ही? एवढं जिना आराम केलं त्या बाईने. एक नाही, सर्व कामगार स्वतःच्या. आता मी कालच मला एवढं हॅरेसमेंट केलं की मी ऍडमिट होतो साहेब बालाजी मध्ये. डॉक्टर मला बोलले दवा दे नाही तर सकाळी तू ऍडमिट हो. मी बोललो नाही, माझे कामगार सगळे पिछे, आम्ही सकाळपासून अन्नाच नाही घातले पोटामध्ये, एवढं येडसारखे फिरतोय. आम्हाला एवढंच म्हणणं आहे की ही जी बाई आहे या बाईने आम्हाला गलत इल्जाम लावलेला आहे. आम्ही असं काय केलेलं नाही. आणि जे काय केलेले आहे, जे फिरवलेले सिलेंडर, जी चोरी झालेली आहे ती सगळी तिनेच केलेले आहे. याच्या मागचं समस्या तीच आहे. कांबळे सर, माझं नाव शंकर अशोक कांबळे. मी गेल्या 1988 पासून मी काम करतोय. 1988 पासून मी इमानदारीने काम केलं. आज माझं वर्ष 61 वर्ष चालू आहे. त्या एजन्सीमध्ये काम करतोय मी. तेव्हा माझ्यावर इल्जाम नाही लागला. तेव्हा तुम्ही बिलक करता, तुम्ही हे करता. मी आपले करोनाच्या काळामध्ये एजन्सी डिस्मिस झाली होती. ही एजन्सी अर्धी सागरमध्ये केली होती, अर्धी हार्दिसमध्ये केली होती. तरी सुद्धा आम्ही कामं केलं. त्यांचा रेकॉर्ड आमचा रेकॉर्ड त्यांना विचारा सगळ्या कामगारांचं. तरी सुद्धा आम्ही त्या सेटला साथ दिली. आणि हे 8 महिने झाले आलेत. 8 महिने झाल्याच्या नंतर हे मालक नाही, काय नाही, टक्केवारी यांचं काम आहे. तर हे म्हणते मीच मालक आहे, मी सांगत तेच काम केलं पाहिजे तुम्ही, तर तुम्ही गाड्या भरवण्याचं काम करायचं. आम्ही दोघं काल 19 तारखेला आम्ही 3 वाजता महेंद्र जाधव आणि मी त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो होतो. नसनस गेलो. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज काढून पाहू शकता तुम्ही. आम्हाला काय काय बोलले, काय करायचं, सीसीटीव्ही कॅमेरा सगळं येईल. ते आम्हाला काय बोलली, आम्हाला सकाळी बोलले बाबा प्रेमाने काम करा. आम्हाला 3 वाजता आम्हाला दोघांना बोलून घेतलं. तर बोलली बाबा आता महेंद्र भैया आणि शंकर काका असं तुम्हाला करावं लागेल. तर काय करावं लागेल म्हणलं. तर म्हणले तुम्हाला पावतीच्या देते आम्हाला 250 रुपयात परवडत नाही, आम्हाला पैसे जास्त वाढून पाहिजेत तर पैसे द्या, नाही तर काम करू नका. आम्ही घरात आले पैसे द्या का म्हणलं. ते बोलते मला माहित नाही. कशाचे पैसे जास्त वाढवले? ते सिलेंडरचे बिलक करा म्हणते. तुम्ही सिलेंडर बिलक करून तुम्ही पैसे आम्हाला द्या. वरिष्ठांशी काय तुम्ही तसं काय सांगितलं का तुम्ही की बाबा असा प्रकार? वरिष्ठ तेच दुसरं वरिष्ठ आमच्याकडे कोण आहे? वरिष्ठ मेन असते. वरिष्ठ तेच मेन आहे ना. अधिकाऱ्यांनी काय सांगितलं? अधिकारी आज आम्ही मॅडमला निवेदन दिलेलं आहे. मॅडमने आमची दखल घेतल्यामुळे मॅडम उद्या बोलले आम्ही तातडीने आम्ही त्यांच्यावर काहीतरी ऍक्शन घेऊ. आता त्यांनी तुम्हाला कामाला काढले का? आम्हाला 17,000 काबूल काढलेला आहे. अजून तेवढे बोलते की देखती हूं मैं तुमको कौन काम पे रखता है मैं कुल. और त्याचे वडील कुठं कार्यकर्ता आहे वाटलं, कुठं बीजेपीचा मग तुम्हाला दिल्लीपर्यंत ओळख आहे. मी तुमच्या काही वाट लावून टाकतो. कुठलं राहते चिंबूरला, चिंबूर राहते ते हे लोक इथं राहतात, चिंबूर राहतात. ते म्हणजे माझी दिल्लीपर्यंत ओळख आहे, CM TM पर्यंत माझी ओळख आहे. मी बघतो तुम्हाला कसे काम करतात ते बघतो. गुन्हा दाखल करणार, गुन्हा दाखल करा तुमच्यावर, तुमच्या काय बी आमच्या आरोग्य तुम्हाला आत्महत्या त्यांना टाकणार. बोलते या वयामध्ये तुमच्या दोघा पोरांच्या वर पण गुन्हा दाखल करणार, आतमध्ये टाकणार, तुम्हाला आतमध्ये टाकणार. अक्षरशः आम्हाला आत्महत्या करायची पडेल. अगर आमचं काय जर आत्महत्या झाले तर शेठचं नाव यावा. मी शेठचं नाव टाकेल. मी आत्महत्या जर कार्य करून घेईल त्याची सगळी जिम्मेदारी सरिता मॅडमच्या, लक्ष्मण शेठची राहील. गोडाऊन आणली का गोडाऊन तिथं नसून सुद्धा गोडाऊन ह्याला काय नाही. ऑनलाईन असं गाडी उभा करून सप्लाय करतात. त्याला गोडाऊन सुद्धा नाही आहे. असं गोडवान
गोडवा असे रस्त्यावरती गाडी उभा करून देण्याची सरकारची अथॉरिटी नाही आहे. गोडवून पाहिजे, गोडवून नाही तरी सुद्धा आम्ही रिक्षा घेऊन साहेब आम्ही काम करतो. असलं उन्हाचा कडाका पडला आमच्या खांद्यावर, कानाला सिलेंडर पोहोचतात, खांद्याला सिलेंडर पोहोचतात, 5-5 वेळा चढ लागतं आम्हाला. आमच्या हाताखाली 2 गाड्या आहेत. गाडीचं मेंटेनन्स आमच्या हाताखालच्या पोरांना आहे. 25 रुपये सिलेंडर देते, 25 रुपये सिलेंडर देऊन आम्हाला त्यात काय परवडते सगळं. तरी सुद्धा आम्ही मजबुरीने काम करतो. ही मजबुरी आमच्या मागे अशी लावली, तुम्ही पैसे दिले तर काम करा, नसेल तर गाड्या भरू नका. आम्ही सगळेजण गाड्या भरून गोडाऊनला गेलो होतो. भरणे का नाही गाडी किशाने खुद सेल्फ नाही, खुद सेल्फ करी बोलते. आणि त्यांनी आज खुद सेल्फ केले. ओटीपी आम्ही ओटीपी द्यायला होतो, ओटीपी देतो आम्ही. ओटीपी जेवढी पाहिजे ओटीपी देतो आम्ही. 90% ओटीपी देतोय. अगर आम्ही 60 सिलेंडर बसवले तर 60 सिलेंडरचे ज्या टक्केवारी ओटीपी देतोय, 60 कार्ड देतोय त्यांना, 60चे पैसे देतो आम्ही त्यांना. तरी आमच्यावर आरोप करते की तुम्ही 5,000 तुम्ही सिलेंडर विकता, 10,000 सिलेंडर विकता. अगर आम्ही 5 आणि 10,000 सिलेंडर विकला असतं तर आजपर्यंत ही जे एजन्सीचा ऑफिस तरी राहिला असतं, कास राहिला असता, एक तरी टेबल राहिला असता. सांगा तुम्ही ओटीपी कशा भेटल्या? आम्ही सिलेंडर ओटीपी जेव्हा आम्ही ओटीपी दिले मग सिलेंडर कस्टमरला पोहोचला. दरम्यान एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सर्व आरोप फेटाळत नियमानुसारच कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे. सर आपलं नाव काय आहे? आपल्याकडे जे गॅस एजन्सीमध्ये कर्मचारी कार्यरत आहेत, घरी सिलेंडर पोस्ट करतात, काही कर्मचाऱ्यांना आपण कामावरून काढले, काय कारण आहे? आज त्यांनी देशनी जे अधिकारी आहेत त्यांना एक निवेदन सादर केलेलं आहे. कारण हे आहे की ते लोकांना काढलेलं पाडलेलं नाही आम्ही, तर ते लोक ओटीपी देत नाही. आता सिलेंडर म्हणजे त्यांना आम्ही 50 सिलेंडर आम्ही दिले, त्याचे ओटीपी 50 द्यायला पाहिजे, तर 50ची जागावर ते 10-12 देतात. असंच आहे ना. तर किती सिलेंडर ते भरून आम्हाला ऑर्डर येणार की बाबा बाकीचे तुम्ही ओटीपी देत नाही का, तर सिलेंडर गेले कुठे, हे जबाब द्यावा लागतो मला बीपीसीएलला. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना काहीतरी बाहेर ब्लॅकमेल करा किंवा असं करा, असं त्यांचं काही म्हणणं आहे. हे देखील त्यांनी अजिबात नाही, कधी नाही. एवढं वर्ष झाले कधी असं केलंच नाही, करणार पण नाही. खोटा काम नाही करणार आम्ही. मग नेमकं कारण काय की आज कर्मचारी आज कामावरती नाहीत आपल्याकडे? ओटीपी देत नाही, कस्टमरला न देतात, दुसरी जागावर ते ब्लॅक करतात. काय तुमच्याकडे काय पुरावे आहेत का? आहे पुरावा. काय पुरावे आहेत आमच्याकडे जे लोकांनी जे लोकांना नाही दिली त्याची कंप्लेंट आहे. ते आम्ही कंप्लेंट नाही केली, बीपीसीएलचे साहेब लोक आले होते, त्यांच्याकडे सर्व कंप्लेंट आहे. त्यांचं असं म्हणणं त्यांना माहित पण आहे, ते लोकांना माहित आहे. त्यांच्या समोर साहेबांनी विचारत होते कस्टमर लोकांना, तुम्हाला सिलेंडर भेटला नाही भेटला, तुम्हाला सिलेंडर भेटला नाही भेटला. त्यांचं असं म्हणणं आहे की गेले 30 वर्ष 40 वर्ष झाले आम्ही इथं काम करतोय असं. नाही, ते 30-40 वर्ष एजन्सी बंद झाली. हे नवीन एजन्सी किती टाइम झाला? 2.5 वर्ष झाले. त्यांचं तेच म्हणणं आहे की मी एवढ्या वर्षापासून काम करतो आणि आमची कोणती तक्रार नव्हती, मात्र आता जे नवीन एजन्सी जे घेतलेले आहेत त्यांनीच आम्हाला कुठेतरी असं करण्यास भाग पाडताय आणि असं त्यांचा आरोप आहे. तो कशाला करतात? ते काहीतरी कारण असेल ना. ते हे कस्टमरला न देता दुसऱ्याला सिलेंडर देणार, तर आपली एजन्सी बंद करायला पाडी आली होती, बंद करणार होते, पाय जोडून ते बोललो म्हणून ते 2 गाडी पाठवली. अजून 9 गाडीची जागेवर 2च गाडी दिली. आता पुढे काय होणार काय माहिती नाही. का बरं का एजन्सी बंद करण्याची का पाडायची? नेमकं कारण काय? हे ओटीपी देत नाही ते, आणि ओटीपी नाही देत त्याचं कारण हे आहे की बाबा सिलेंडर ते कुठेतरी ब्लॅक करतात. किती कर्मचाऱ्यांना आता तुम्ही कामावरून काढले? कर्मचारीना काढ हे बघा एनसी काय हे बघा एनसी असं देत नाही ते पण. पुढे बघा पुढे चौकी. काय तक्रार आहे? महिंदर ते ब्लॅक करतो ना तिच्या. आपल्याकडे काही कर्मचारी आहेत, महिला कर्मचारी, त्यांच्याकडे असे रेकॉर्डिंग आहे की तुम्ही ब्लॅक मध्ये काहीतरी पैशाचा व्यवहार होते असं त्यांचं म्हणणं आहे. नाही महिला कर्मचारी चुकीचे आहे. हे चुकीचे आहे. तुमच्याकडे काही पण प्रूफ नाही, चुकीचे आहे, सगळं असं चुकीचं आहे. त्यांचं म्हणणं आहे. आमच्याकडे सगळं प्रूफ आहे, ते काढते. तर मग आता जे कर्मचारी आता स्ट्राईक वरती आहेत किंवा तुम्ही काढले, तुम्ही कामावून काढले का त्यांना? कामावर काढले नाही. आम्ही एवढंच त्यांना सांगतो, बाई जे ओटीपी आहे जे आम्ही तुम्हाला सिलेंडर देतो आणि तुम्ही कॅश मेमो देतो ते कस्टमरला द्या. ह्यांच्या भाऊचा त्यांना दिले किंवा कॅश मेमो ह्याने सिलेंडर द्या. ह्यांना न देता ते दुसरे कोणाला सिलेंडर दिला तर ओटीपी येणार नाही. आता तुम्हाला मोबाईल पाहिजे, तुमच्या मोबाईलवर ओटीपी येणार आणि ते तुम्ही आम्हाला देणार. तर तुम्हाला सिलेंडर नाही पडत, आम्ही ओटीपी कुठून देणार? मग त्यांना पुन्हा तुम्ही कामावरती घेणार का?
त्यांना पुन्हा आम्हाला जर 100% OTP दिला तर कामावर घेणार. ना महिंदर के अनिल सानी का नाही करनो पप्पा महिंद्राला सोडून बाकी कोणाला पण आम्ही कामाला महिंदर घेणार. सानी आणि अनिल डोंगरे हे 3 लोकांना नाही घेत. भरपूर त्यांनी चुक्या केली. आम्हाला काही प्रॉब्लेम